नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा आवडता चॅनल झू फॅमिली ब्लॉगवर। तर मंडळी, आम्ही निघालो रत्नागिरीला। सकाळीच निघालो। आमच्यासोबत यावेळी माझ्या नवऱ्याच्या ऑफिसमधले फ्रेंड्स होते, त्याची फॅमिली होती। सकाळीच बाहेर एवढं धुकं होतं, समोरच्या गाड्या पण नीट दिसत नव्हत्या। फायनली आम्हाला सूर्यदेवाने दर्शन दिलेलं आहे। जीव गाढ झोपी गेलेली। आम्हाला हॉटेलवर पोचायला 1:30 वाजला। नंतर आम्ही पटापट फ्रेश झालो आणि जवळच जेवण केलं आणि लगेच गेलो आरेवारे बीचवर। झिप लाईनला खूप गर्दी होती, म्हणून आम्ही बीचवर एन्जॉय केलं। नेहमीप्रमाणे चिऊ पाणी बघून खूप खुश झाली। मस्त पाण्यात एन्जॉय केलं। आम्ही थोडे व्हिडिओज काढले, फोटोज काढले आणि रूमवर आलो। दुसऱ्या दिवशी आम्ही परत तिकडेच गेलो, कारण आम्हाला झिपलाईन करायची होती। सकाळी सकाळी समुद्र एवढा शांत आणि मस्त वाटत होता। झिप लाईनला गेलो तर तिकडे समजलं पाऊण तास लागणार। आमचा तो हाफ डे पण वेस्ट गेला। एवढा वेळ काय करायचं म्हणून बुकिंग करून आम्ही बाजूला जेवण करून घेतलं आणि परत आलो। आमचा नंबर आला होता। आधी यांच्या फ्रेंड्सने झिपलाईन करून घेतली। थोडी भीती वाटत होती, बट नंतर धक्का दिल्यावर सगळं विसरून गेलो। खूप म्हणजे खूप भारी वाटलं। तुम्ही कधी इकडे आलात तर नक्की हा एक्सपिरियन्स घ्या। नंतर आम्ही तिकडून निघालो गणपतीपुळे। एवढं ट्रॅफिक होतं, गाडी लावायला पण जागा नव्हती। कशीबशी गाडी लावून आम्ही पोचलो दर्शनाला। इकडे पण आम्हाला 1 तास लागला दर्शनाला, पण मस्त दर्शन झालं। मग बाहेर फोटोशूट केलं आणि ट्रॅफिक खूप असल्यामुळे आम्ही कुठेच गेलो नाही आणि आम्हाला आमच्या गावी पण निघायचं होतं। सो आम्ही जवळच असलेलं प्राचीन कोकण आणि मॅजिक गार्डन हे दोन्ही पॉईंट मिस केले। आम्हाला एवढा लेट झालेलं आणि ट्रॅफिकमुळे तिकडे पोचेपर्यंत ते बंद झालं असतं। सो आम्ही त्यांच्या फ्रेंड्सचा निरोप घेतला आणि निघालो गावी यायला। सो हा होता आमचा रत्नागिरी व्लॉग। नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या खूप साऱ्या प्रेमाची गरज आहे। भेटू परत एकदा ट्रिपमध्ये। तोपर्यंत बाय बाय।